एकटं असताना तुम्हाला नसलेल्या गोष्टी दिसतात का? किंवा रागात तुम्ही खूप जास्त आक्रमक होता आणि सर्वांना तुमच्यापासून लांब करता का? ज्या गोष्टी वास्तवात घडल्याच नाहीयेत अशा गोष्टी तुम्हाला सारख्या दिसतात का? म्हणजेच तुम्हाला स्किझोफ्रेनिया हा आजार असू शकतो. आता हा आजार काय, याची लक्षणं कोणती आणि यावर उपाय कोणते, या व्हिडिओमधून पाहूयात. आता सर्वात पहिले जाणून घेऊयात की स्किझोफ्रेनिया हा आजार नेमका काय. तर हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये रुग्ण विचार न करता बोलू लागतो किंवा तो प्रत्येक गोष्टीत गोंधळलेला असतो. तसंच तो आपल्या पार्टनरवर सुद्धा वारंवार संशय घेतो. खरं तर यामध्ये व्यक्तीच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर असतं जे मेंदू आणि शरीरात बॅलन्स राखतं. जेव्हा काही कारणामुळे मेंदूतील डोपामिन रसायन जास्त वाढतं तेव्हा स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. आता या आजाराची लक्षणं कोणती? तर नंबर 1, वागण्यात दिसणारे बदल. स्वतःच्या भ्रमात राहणं, स्वतःशीच हसणं, स्वतःशीच बोलणं, उगाच हातवारे करणं, लहान लहान गोष्टीवरून आक्रमक होणं आणि कपड्याचं सुद्धा भान न राहणं, अशी लक्षणं या व्यक्तीमध्ये दिसून येतात. नंबर 2, भावनिक बदल कोणते दिसून येतात? हा आजार असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या भावनांचा अनुभव स्वतःला समजत नाही. यांच्या भावना परिस्थितीला न जुळणाऱ्या असतात. यासोबतच त्यांच्या चेहऱ्याचे भाव स्थिर असतात. लोकांपासून दूर राहणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, नेहमी गोंधळलेली मनस्थिती असणं, अस्वस्थ वाटणं, आयुष्यात निराश वाटणं, वजन कमी होणं, चांगल्या प्रकारे काम करण्यात असमर्थ असणं आणि सारख्या भावना बदलणं, भुकेचं जे पॅटर्न आहे त्यामध्ये चेंजेस येणं, हे सगळे बदल दिसून येतात. आता हा आजार कशामुळे होतो? हा आजार खरं तर अनुवंशिक असू शकतो किंवा घर आणि आसपासचं वातावरण जर तसं असेल तर त्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. जर आपल्या मेंदूवर आपण खूप जास्त प्रमाणात ताण देत असेल किंवा मेंदूला आधीपासून काही जुनाट आजार असेल तर त्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. यामागे न्यूरोलॉजिकल सुद्धा कारणं असू शकतात. आता यावर उपाय काय? तर या आजारावर एकच उपाय आहे, तो म्हणजे थेरपी. तुम्हाला थेरपी घ्यायला हवी. या थेरपीमध्ये तुम्हाला सायकोलॉजिस्ट या आजारामधून बाहेर कसं पडायचं हे सांगू शकतात. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.